बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या वांद्र्यातील घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली। त्याच्यावर लीलावलीत उपचार पार पडले। प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या शोधासाठी मुंबई पोलिसांच्या एकूण 15 टीम कार्यरत आहेत। मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सैफच्या इमारतीची तपासणी केली जात आहे। या संदर्भात डीसीपी दीक्षित गेडाम यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यात त्यांनी महत्त्वाचे अपडेट दिले आहेत। मुंबई झोन 9चे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत या घटनेबाबत माहिती दिली। चोरीच्या उद्देशानेच हल्लेखोर सैफ अली खानच्या घरी घुसल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। आरोपीची ओळख निष्पन्न झाल्याचा दावा डीसीपी गेडाम यांनी केला आहे। पुढे गेडाम म्हणाले की काल रात्री आरोपींनी सैफ अली खानच्या घरात प्रवेश करण्यासाठी फायर एस्केप जिना वापरला। यात एक आरोपी हा सैफ अली खानच्या घरी गेला होता अशी माहिती समोर आली आहे। हा आरोपी आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याच्या मार्गाने त्याच्या घरात पोहोचला अशी माहिती समोर आली, असे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी सांगितलंय। तर एका आरोपीची मूव्हमेंट या घटनेदरम्यान सीसीटीव्हीत कैद झाली। त्या दिशेने त्याचा तपास सुरू आहे। यात 10 वेगवेगळ्या टीम तपास करत आहेत। प्राथमिकदृष्ट्या या आताच्या तपासात असे निष्पन्न झाले की या आरोपीने चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरी प्रवेश केला आहे। सध्या आम्ही आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करत आहोत। आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल। अटक केल्यानंतर आम्ही पुढच्या गोष्टी तुम्हाला सांगू, असे गेडाम यांनी सांगितले। त्याचबरोबर घटनास्थळी कोणते हत्यार सापडले आहे का याबाबत माहिती देणे गेडाम यांनी टाळले आहे। याउलट आरोपींच्या अटकेनंतर संपूर्ण माहिती देणार असल्याचे गेडाम यांनी सांगितले। प्रबंधभूमी ब्युरो न्यूज, नाशिक।